नीट पेपर फुटी प्रकरणी लातूर जिल्ह्यातल्या 2 शिक्षकांना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर अनेक खुलासे बाहेर येत आहेत। अशातच या प्रकरणी विद्यार्थ्यांना परराज्यात सेंटर घ्यायला सांगून तिथून गुण वाढवल्याची माहिती समोर आली आहे। पेपर फुटी प्रकरण देशव्यापी असून अनेक राज्यात याचं लोण असल्याचा संशय पोलिसांना आहे। त्यामुळे या प्रकरणी सीबीआयने हस्तक्षेप करून हे प्रकरण हाताळण्याची विनंती लातूर पोलिसांनी गृह विभागाकडे केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नितीन, लातूरमधलं हे नीट पेपर फुटी प्रकरण खरं तर देशव्यापी असल्याचं पोलिसांना संशय आहे, काय अपडेट? लातूरमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये संजय जाधव आणि जलील पठाण या दोघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना 2 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावलेली आहे आणि ते दोघेही आता पोलीस कोठडी आहे। दररोज नवनवीन खुलासे होत आहेत। या प्रकरणामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड हिरण्णाच्या आणि संजय जाधवच्या मोबाईलमध्ये सापडले होते, यातील काही विद्यार्थ्याचे ऍडमिट कार्ड हे परराज्यात म्हणजे बिहार, पाटणा, गुजरात या राज्यातले असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। महाराष्ट्रातले विद्यार्थी परराज्यात पाठवायचे परीक्षेसाठी आणि तिथून गुण वाढवून घेण्याचा प्रकार देखील पोलिसांच्या समोर आलेला आहे आणि आता पोलिसांच्या लक्षात हे आलेलं आहे की हे प्रकरण देशव्यापी आहे। त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयने चौकशी केली पाहिजे असं लक्षात आल्याच्या नंतर पोलिसांनी गृह विभागाकडे अशी विनंती केलेली आहे की हे प्रकरण आता सीबीआयला हाताळण्याची गरज निर्माण झालेली आहे। त्यासोबतच गृह विभागाने देखील पूर्वीपासूनच या संबंध प्रकरणावरती बारकाईने लक्ष ठेवलं होतं। त्यामुळे आता या प्रकरणात सीबीआयची मागणी पोलिसांनी केल्याच्या नंतर हे प्रकरण आता सीबीआय कडे वर्ग होण्याची शक्यता आहे आणि लातूरमध्ये सीबीआयचे पथक केव्हाही दाखल होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। नितीन, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।